असा मुलगा तुम्ही संकटात असताना हेलिकॉप्टर घेऊन येतो किंवा विमान घेऊन येतो, प्रायव्हेट जेट घेऊन येतो. अगदी तुमची परिस्थिती कशीही असू देत, पण लाखो करोडो रुपये तुमच्यावर खर्च करतो. म्हणजे स्वप्नातील राजकुमारी जशी असते त्या पद्धतीने तुम्हाला आयुष्य जगायला देतो. असा जर मुलगा तुमच्या आयुष्यात आला तर हो, हेच दाखवलं जातं के ड्रामाज मध्ये. एखादी प्रचंड श्रीमंत मुलगी आणि गरीब मुलगा सोबतच, एखादा प्रचंड श्रीमंत मुलगा आणि गरीब मुलगी हे एकमेकाकडे अट्रॅक्शन यांचं होतं आणि त्यानंतर प्रेम होतं. कोणत्याही व्यक्तीला प्रेम करणारा, केअर करणारा व्यक्ती साथीदार म्हणून नेहमीच आवडतो आणि असेच साथीदार आपल्याला या ड्रामाज मध्ये पाहायला मिळतात. दुसरी गोष्ट, त्यांची लाईफस्टाईल, फूड, कल्चर या तिन्ही गोष्टी प्रकर्षाने आपल्याला अशा जाणवतात की आपल्याला वाटतं अशीच आपली लाईफस्टाईल असली पाहिजे. आणि म्हणूनच आता के ड्रामा जास्तीत जास्त लोकप्रिय होताना दिसतात. भारतात असे अनेक लोक आहेत जे त्यांची लाईफस्टाईल इथे जगू पाहतात आणि म्हणूनच आपण भारतात जरी असलो तरी आपल्याला वाटतं आपण कोरियात आहे. याचं कारण म्हणजे के ड्रामाच्या स्टोरीज अशा असतात की तुम्ही त्यामधली पात्र, त्यांची नावं सगळं लक्षात ठेवायला लागतात. जरी तुम्ही तुमच्या रोजच्या कामात असाल तरी सुद्धा तुम्हाला वाटतं की तो काय करत असेल किंवा ती काय करत असेल, पुढं काय झालं असेल. आणि म्हणूनच अगदी 45 ते 50 मिनिटाची एक एपिसोड असे 10 ते 12 एपिसोड सलग संपवणारे आणि तेही एका दिवसात संपवणाऱ्या व्यक्ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही सुद्धा के ड्रामाचे फॅन आहात का? तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कळवा. आणि अशाच एंटरटेनमेंट व्हिडिओसाठी स्मार्ट मराठीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.